कमळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं, कमळी आणि ऋषी कमळीच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतायत. गावागावामध्ये जाऊन तुम्ही यांना ओळखता का, आणि आपल्या आजोबांचा, आईचा फोटो दाखवत माझे बाबा नक्की कोण होते हे शोधून काढण्याचा प्रयत्न कमळीचा असतो. तिच्या आईवरती आणि तिच्यावरती झालेले आरोप, तिच्या आईच्या चारित्र्यावरती उडवलेले शिंतोडे, याला तिला कुठेतरी आळा बसवायचा असतो. आपल्या आईला खऱ्या अर्थाने तिला न्याय मिळवून द्यायचा असतो. कारण तिची आई किती चांगली आहे, किती चारित्र्यवान आहे हे कमळीला बरोबर माहिती आहे. मग तरीसुद्धा लोकांची ही आता बोलण्याची हिंमत का झाली? कारण तिचे बाबा त्यांच्या जवळ नव्हते म्हणूनच ना. म्हणून कमळीला तिच्या बाबांना आता शोधून काढायचं आहे. तिने गावापासूनच सुरुवात केलेली असते की माझ्या आईबरोबर माझ्या बाबांना बघितलं का, नक्की माझे बाबा कोण आहेत हे ती प्रत्येकाला विचारत असते. सिद्धटेकमध्ये तिचे आजोबा आणि आई राहत असतात, पण ते त्यांचं मूळ गाव नाही आहे हे तिला समजलेलं असतं. आणि तेव्हा शोधाशोध करत असताना त्यांचं गाव हे वाळुंज आहे हे तिला समजलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता कमळी शोधाशोध करत असताना एका आदिवासी वाडीवरती पोचलेली असते आणि तिथे गेल्यानंतर पाऊस आल्यामुळे आडोशाला उभी राहिलेली असते. त्याच घराच्या एका खाटेवरती तिला एक बाई झोपलेली दिसते आणि तेव्हा त्या बाईची काळजी घेत असताना तिला काही माणसं दिसतात आणि ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून तिची आई सरू असते. जेव्हा हे कमळीला कळतं तेव्हा कमळीला सुखद धक्का हा बसलेला असतो. तरी येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे कमळी आणि ऋषी दोघेजण घरामध्ये शोधाशोध करत असताना आजोबांच्या ट्रंकमध्ये एक पत्र सापडतं. ते अर्धच जळालेलं असतं आणि त्याच्यावरती एका गावाचं नाव असतं आणि ते गावाचं नाव असतं म्हणजे वाळुंज. आता हे गाव कुणाचं आहे? तर हे गाव असतं आजोबांचं मूळ गाव. तिथे गौरी आणि तिचे वडील दोघेजण राहत असतात. मग त्यांना आपलं गाव सोडावं का लागलं? त्यालासुद्धा एक कारण होतं आणि ते कारण नक्की काय हे कमळीला शोधायचं होतं. तेव्हा ती गाव आता शोधत शोधत तिथे गेलेली असते. आपल्या आजोबांचा आणि आईचा फोटो दाखवल्यानंतर एका कुटुंबाला त्यांची ओळख पटते. ते म्हणतात की ही मुलगी आता तरी सुखात आहे का? इथे सुद्धा तिला सुख मिळालं नाही आणि दुसरीकडे सुद्धा मिळालं नसेल नाही का? तेव्हा ती म्हणते, तुम्ही हिला ओळखता का? तुम्ही कसे काय ओळखता माझ्या आईला? ती म्हणते, अगं ही तर गौरी आहे ना, गौरी. तेव्हा ती म्हणते, नाही, माझ्या आईचं नाव आहे सरोज. ती म्हणते, नाही, हिचं नाव सरोज नाही, गौरी आहे. मी तिला चांगलं ओळखते. लहानाची मोठी ती माझ्यासमोर झाली आहे. आणि जेव्हा तो फोटो आता आजोबा बघतात ते म्हणतात की हे तर आबा माझे मित्र होते आणि त्यांची मुलगी गौरी ही आम्हालासुद्धा मुलीसारखीच होती. तिला आम्ही लहानाचं मोठं झालेलं बघितलं आहे. तेव्हा माझ्या आबांचं घर कुठे आहे तुम्ही सांगा ना. तेव्हा ते म्हणतात की सरळ आता या रस्त्याने जा, उजव्या बाजूला फिरा, वडाचं एक झाड लागेल तुम्हाला आणि कोपऱ्याला जे शेवटचं घर असेल ते तुमच्या आबाचं घर आहे असं सांगितलेलं असतं. तेव्हा कमळी आणि ऋषी त्या ठिकाणी आता जातात आणि शोधाशोध करत बरोबर घरापर्यंत पोचतात. तेव्हा तिथे एक माणूस आता असतो आणि तो तिथेच राहत असतो. तेव्हा कमळी म्हणते की कोण आहे का आतमध्ये? ते दोघेजण आता बाहेर येतात आणि म्हणतात की आम्ही इथे राहतोय. ती म्हणते, पण हे तर आमच्या आबांचं घर आहे ना. तर इथे कुणीही राहत नव्हतं, त्यामुळे आम्ही हे घर आता राहण्यासाठी घेतलं. तेव्हा तुम्ही माझ्या आबांना ओळखता का? तो म्हणतो, हो ओळखतो. तुझ्या आबांबद्दल मी तुला खूप काही सांगू शकतो आणि त्यावेळेला नेमकं काय काय घडलं होतं हे सुद्धा मी तुला सांगतो. तेव्हा कमळी आणि ऋषी दोघेजण त्या घरामध्ये बसलेले असतात आणि माहिती विचारत असतात आबांबद्दल. काही कारणं अशी घडतात जेव्हा आबांना आपल्या मुलीला घेऊन ते घर आणि ते गाव दोन्हीसुद्धा सोडावं लागतं आणि ते आता शेजारच्या गावामध्ये सिद्धटेकमध्ये जाऊन एका डोंगरावरती जाऊन ते राहत असतात हे सुद्धा सांगितलेलं असतं. अशा रीतीने कमळीला आता थोडी थोडी माहिती आपल्या आबांबद्दल कळत असते. घर सोडण्याचं मूळ कारण काय आहे? तर त्यांच्या मुलीचं लग्न झालं होतं,
पण अचानकपणे असं काहीतरी घडलं की त्यांना हे घर सोडून जावं लागलं. ते कारण सांगण्याच्या आधीच अन्नपूर्णा आणि राजन घराच्या बाहेर आलेले असतात. राजन 18 वर्षांपूर्वी प्रोजेक्टसाठी जी जागा बघितलेली असते ती जागा बघण्यासाठी अन्नपूर्णा आणि राजन दोघेजणं तिथे आलेले असतात. आणि तेव्हा राजन म्हणतो की आई, मी इथे आलो आणि माझं आयुष्यच बदलून गेलं गं. गौरीबरोबर माझी ओळख झाली, माझी भेट झाली. त्यानंतर मी तिच्याशी लग्न केलं, आमची मुलगीसुद्धा झाली आणि मग पुन्हा गौरी कधीच माझ्याकडे आली नाही. तेव्हा तो म्हणतो की आता मुंबईला जाण्याच्या आधी मला एकदा त्या ठिकाणी जायचं आहे जिथे मी माझ्या गौरीला भेटायला जायचो, ते म्हणजे गौरीचं सरूचं घर. तेव्हा राजन आणि अन्नपूर्णा दोघेजणं बाहेर येतात. ती म्हणते की हे घर तू इतकं जवळून बघतोयस? तो म्हणतो हो आई, कारण हे घर तुझ्या सुनेचं आहे ना, गौरीचं आहे. इथे माझं सतत येणं जाणं व्हायचं. तुला तुझी मोठी नातसुद्धा इथेच झाली होती. ती म्हणते हो राजन. तेव्हा राजन म्हणतो हो आई, मी तुला जे सांगतोय ते सगळं खरं आहे. तेव्हा ती आवाज देते आणि म्हणते कोण आहे का आतमध्ये, कोण आहे? तेव्हा एक बाई बाहेर येते आणि म्हणत असते कोण आहात तुम्ही? आणि अन्नपूर्णा तिला काही माहिती विचारत असते, पण ती बाई आता अन्नपूर्णाला काहीच माहिती सांगत नाही. उलट तिच्याबरोबर इथे आता वाद निर्माण करते. अन्नपूर्णा तिच्याबरोबर वाद घालत असताना तिला आता राजन पकडतो आणि गाडीमध्ये बसवतो आणि तिला तिथून घेऊन जात असतो. तेव्हा कमळी म्हणते की हा आवाज तर मला ओळखीचा वाटतोय. कमळी बाहेर येते आणि बघते तर काय, अन्नपूर्णाची गाडी तिथून निघून गेलेली असते. तेव्हा आपल्या आजोबांचं स्वतःचं घर बघितल्यानंतर कमळीला खूप आनंद होतो. ती त्या घरामध्ये आता फिरत असते, प्रत्येक वस्तूला हात लावत असते आणि मग ती म्हणते की आता मला असं वाटतंय की शोध अजून जास्त केला तर नक्कीच मला माझ्या बाबांचं नावही कळेल. आणि त्यामुळे ती आता शोधाशोध करत जात असताना एका आदिवासी वाडीपर्यंत पोचलेली असते. आणि तेव्हा तिथे आता गेल्यानंतर जोरात पाऊस येतो. पाऊस येत असल्यामुळे ऋषी काय म्हणतो, कमळी खूप पाऊस येतोय, आपण या घराच्या आडोशाला उभं राहिलो तर? तेव्हा कमळी म्हणते चला ना ऋषी सर, एवढ्या पावसातून आपण कुठे जायचं, तिथे एका बाजूला आपण उभे राहूया. आणि तिथं उभं राहून ते दोघेजणं आजूबाजूला बघत असतात. तेव्हा बाजूच्या घरामध्ये आता खाटेवरती एक बाई झोपलेली असते. तिची काही बायका, काही पुरुष काळजी घेत असतात. सरूला आता गोळी लागलेली असते ना, ती गोळी काढण्यात आलेली असते, पण तिथे आता व्यवस्थितरित्या लेप वगैरे लावला जात असतो तिला बरं करण्यासाठी. इथे आता काही लोक छान प्रयत्न करत असताना कमळी आता बघत असते. तेव्हा तिला वाटतं ती बाई दुसरी कोणीतरी आहे, पण जेव्हा कमळी बघते तेव्हा तिला ती बाई आता ओळखीची वाटायला लागते. तिचे पाय, तिचे हात तिला दिसत असतात. तेव्हा ती हळूहळू त्या ठिकाणी जाते आणि म्हणत असते ऋषी सर, 1 मिनिट या ना. आणि ती जाऊन बघते तर काय, ती माणसं आता बाजूला होतात. तर ती बाई दुसरी तिसरी कुणी नसून तिची आई सरू असते. तेव्हा ती म्हणते आई, ऋषी सर इकडे बघा, माझी आई. तेव्हा ऋषी म्हणतो हे कसं शक्य आहे, आदिवासी लोकांकडे सरू मावशी कशा काय आल्या? तेव्हा ती विचारते माझी आई तुम्हाला कुठं भेटली? तेव्हा ते लोक आता सांगत असतात की आम्ही जंगलामध्ये गेलो होतो आणि तिथे आम्हाला ही बाई जखमी अवस्थेमध्ये पडलेली भेटली. तिला गोळी लागली होती. आम्ही बघितलं की तिला गोळी लागलेली आहे, तिचा जीव धोक्यात आहे. आम्ही तिला तिथून उचललं आणि त्यानंतर तिला आम्ही घेऊन आमच्या घरी आलो. तेव्हा पाऊससुद्धा पडत होता. आम्ही तिला पाण्यामधून कसंबसं आमच्याबरोबर घेऊन आलो आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, तिला तिथून घेऊन जात असताना त्या पाण्यामध्ये मंगळसूत्र तिचं पडतं आणि ते मंगळसूत्र वाहत वाहत एका बाईला सापडतं आणि तीच बाई पाय घसरून नदीमध्ये कोसळलेली असते आणि ते मंगळसूत्र चुकून सरूचं मंगळसूत्र तिच्या हातामध्येच गेलेलं असतं. आणि त्यामुळे पोलिसांना असं वाटतं की ती सरूची डेथ बॉडी आहे आणि तिच्यावरती आता अंत्यसंस्कार वगैरे केलेले असतात. पण जेव्हा आदिवासी वाडीवरती एका आता खाटेवरती सरूला झोपलेलं पाहिल्यानंतर कमळीच्या जीवात जीव आलेला असतो. आनंद साजरा करू की रडू अशी अवस्था तिची झालेली असते आणि त्यामुळे ती आपल्या आईला मिठी मारते, त्या बायकांचे आभार व्यक्त करते, त्या माणसांनासुद्धा मनापासून थँक्यू म्हणते. आपल्या आईला जिवंत बघितल्यानंतर कमळीला खूप जास्त आनंद हा झालेला असतो. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो,
आदिवासी वाडीवरती शोधाशोध करत असताना पावसाच्या आडोशाला इथे आता उभं राहिलेले असतात. पावसापासून स्वतःचं संरक्षण व्हावं म्हणून घराच्या आडोशाला उभं राहिल्यानंतर इथे कमळीच्या दृष्टीस तिची आई पडते. आदिवासी लोक हे आयुर्वेदिक औषधांमध्ये खूपच जास्त माहीर असतात. आयुर्वेदिक औषधं तयार करून करून ती आता सरूला लावून तिला बरं करण्याचा प्रयत्न हा सुरूच असतो. आणि त्याचमुळे प्रेक्षकांनो, इथे आता कमळी शोधत असते आपल्या बाबांना, पण तिला तिची आई पुन्हा एकदा सापडलेली असते. तेव्हा ऋषीलासुद्धा कमळीचा आनंद बघून फारच आनंद हा झालेला असतो. आणि प्रेक्षकांनो, आता आदिवासी लोकांनी नक्की सरूला कुठून आणलं, कसं आणलं हे सुद्धा सगळं सांगितलेलं असतं. ती दरीमध्ये कोसळलेली असते, ती त्यांना भेटते, तिला उचलून बाजूला काढलं जातं. तेव्हा खांद्यावरती लक्ष जातं, तिथे गोळी लागलेली असते. तेव्हा ही गोष्ट त्यांच्या लक्षात आल्यानंतर अगदी व्यवस्थितरित्या ती गोळी बाहेर काढली जाते आणि त्यांच्याकडे आता आयुर्वेदिक खूपच जास्त उपचार असतात. त्यातले उपचार करून तिची जखम आता भरण्याचं कामसुद्धा ते लोक व्यवस्थितरित्या करत असतात. तेव्हा त्या बायका सांगतात कमळीला की तुमच्या आईची आता व्यवस्थित काळजी घ्या. त्या आता बऱ्या आहेत, पण त्यांना पूर्णपणे बरं वाटायचं असेल तर त्यांची जास्तीत जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. तेव्हा इथे कमळी जेव्हा आपल्या आईला जिवंत बघते तेव्हा खऱ्या अर्थाने तिच्या जीवात जीव आलेला असतो. तेव्हा ऋषी म्हणतो की आपण एक काम करूया कमळी, या लोकांनी तर आपली खूप हेल्प केली, सरू मावशींना बरं केलं, पण त्यांना आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं जास्तीत जास्त गरजेचं आहे. ते म्हणतात हॉस्पिटलला घेऊन जा म्हणजे तुमच्या पेशंटला लवकर बरं वाटेल. तेव्हा इथे ऋषी आता संपूर्ण तयारी करत असतो. इथे आता तिच्या आईला, कमळीच्या आईला हॉस्पिटलला घेऊन जाण्याची. आईला बघून कमळीच्या चेहऱ्यावरती जे स्माईल आलेलं असतं ते ऋषीसाठी खूपच जास्त महत्त्वाचं असतं.